चिंतनातला महत्वाचा अभंग खरं म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सरळपंथी अद्वैतपर प्रकरणातील असून तुकोबराई या अभंगाच्या माध्यमातून आमच्या जीवनात आम्ही परमार्थ कशासाठी केला याचं चिंतन करतात. कसं आहे, जीवन जगत असताना तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात, ऐकायलात ना लक्ष देऊन, तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलात, तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात याला किंमत नाही. ज्ञानोबराचे शब्द आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, भलती या जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परी भक्त का वैर्या व्हावे माझीची. ज्ञानोबराय म्हणतात, भलत्या जाती जन्माला या अडचण नाही, किंवा वरी देहाचे निनावे पशुची लाभू. एखाद्या वेळेला पशुवाधिक येवणी प्राप्त झाली तरी हरकत नाही, पण बाबा जीवनाची सुरुवात महत्वाची नाही, जीवनातला मधला काळ महत्वाचा नाही. महत्वाचा काय असतो? महत्वाचा काय बाबासाहेब काय महत्वाचा असतो? मधला काळ महत्वाचा आहे का? नाही. सुरुवात महत्वाची का बाबा? नाही. मग महत्वाचा काय असतो? आवश्यक तो शेवट, आवश्यक तो शेवट. एरवावोगी खटपट, एरवावोगी खटपट. आ चालू जाने वाट ऐसा विरळा एखादा. चालू जाने वाट ऐसा विरळा एखादा. चालू जाने वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट. महत्वाचा काय? शेवट. बोलत चला, महत्वाचा काय? शेवट. आवश्यक तो शेवट. येरवाऊगी खटपट आणि चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. विरळा पावे, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. बाबा काही का असं नाही, गायक वादक चांगली जमली, बरोबर आहे की नाही? सप्ताह असल्याने वाटायला लागले की एक दिवसाचाच कार्यक्रम आहे, पण बाबासाहेब महाराज, संतोष महाराज, देवदास महाराज ही म्हणजे महाराष्ट्रात गाजलेली रत्न आहे. आणि इकडून कृष्णा महाराज आहेत आणि इकडून शत्रुघ्न महाराज आहेत. लोकाला एक पकवाजा भेटत नाही तर 3 आहेत. लक्षात आलं का नाही? कारण सुभाष बाबाचं सगळ्यावर तेवढं प्रेमच आहे की सगळी मंडळी उपस्थित असतात. मी बी एवढ्या लांब जी आलो ती फक्त सुभाष बाबाच्या प्रेमाखातर आलो, की विद्यार्थी अवस्थेमध्ये मलाच नाही, जेवढे बी गाजलेले कीर्तनकार आहेत तेवढ्याला बाबांनी सहकार्यच केलेलं, हे ध्यानात ठेवा. लक्षात आलं? माऊली बसलाय तिकडून, आमचा पलीकडून, म्हणजे सगळीच मंडळी इतक्या आवर्जून उपस्थित. मुद्दा विरळा पावे, विरळा पावे आणि अवघड गोवे शेवटीचे. महाराज म्हणतात, विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे खादा, विरळा पावे, पावे, विरळा पावे, विरळा पावे एखादा, पावे एखादा, विरळा पावे एखादा. मी थोडा भजनानंदी माणूस आहे, त्याच्यामुळे भजन मोकळ्या मानानं होणार आहे असं काही नाही. विरळा पावे, विरळा पावे आणि विरळा पावे एखादा. इकडं ऐका, एखादाच व्यक्ती असतो की त्याचा शेवट चांगला होतो. सगळ्याचा शेवट चांगला होतो का? बोला. नाही. इच्छा आहे का करायची? कुणाला वाटत नाही? मला बी वाटतंय माझा शेवट चांगला हो. चोपदाराला काय नाही वाटतंय? नाही म्हणा, काय झालं? कवा नाही म्हणला तरी कवा ना कवा होणारच आहे की, बरोबर आहे का नाही? कवा ना कवा, कारण इथं आल्याच्या नंतर जावंच लागणार, त्याच्यात शंका नाही. सगळ्याला वाटतंय शेवट गोड व्हावा. तुम्हाला वाटतंय का? हो बोला की, वाटतंय का? मग मी सांगतो ते काम करायचं. काय करायचं? काही थोडा बहुत लागतो, काही थोडा बहुत लागतो, करा भक्ती भाव धरा बलक, करा भक्ती भाव धरा बलक. तन मन ध्यान द्या लावून आणि तन मन ध्यान द्या
जरी करणे असेल गोड शेवट गा राम राम स्मरारी राम राम स्मरारी तरी करणे असे गोड शेवट गा राम राम स्मरारी वा राम राम स्मरारी पारनेर तालुका परमार्थाचा जाणकार तालुका आहे, त्याच्यामुळे थोडं लक्ष देऊन ऐकायला लगेच कळते, कारण संप्रदाय चांगल्या पद्धतीनं पारनेर तालुक्यानं जोपासलेला आहे. लक्ष देऊन ऐकलं की कळते, माणसं हुशार आहेत, अभ्यासू आहेत. काही थोडा बहुत लागपाठ, जास्त नाही. किती थोडा करा, काय भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा मग आधी राम राम स्मरा. आधी अगोदर तुम्हाला राम राम स्मरावं लागेल, तर तुमचा शेवट गोड होईल, नाही तर शेवट गोड होऊ शकत. रस्त्याला तर सगळेच निघालेत, पण बऱ्याच जणांच्या वाटातच वाट लागून गेली. असला रस्ता बेकार आहे, लय बेकार रस्ता आहे. चांगल्या चांगल्याच्या गाड्या बंद पडल्या बाबा, रिवर्स गिअर टाकून माघारी गाड्या आणावं लागल्या. शेवट गोड झाला नाही महाराज. ज्ञानोबराचे दृष्टांत ओवी देतो, तुकोबराचं प्रमाण देतो. मी बोगस मधला महाराज नाही, नीट ऐका आधी. ज्ञानोबराय म्हणतात अष्टेची या महापुरी रिघता ती कोटीवरी. किती कोटीवरी परी प्राप्तीची या पहिलं तिरी विपाऊला निघे. पलीकडे निघणारा एखादाच असतो. दृष्टांत तुकोबरायचा. मोहराईशी फळे नाही आली काही गळती, पक्वदशे येती थोडी हो नाश आडी वेचे तो. शाबास वा, सगळ्याच्या पाठे. टाइम कमी. मोहरा ऐशी फळे नाही, जेवढा मोहर आहे तेवढे फळ लागत. मोहर म्हणजे कळतं ना इकडं काय म्हणते तिकडे? बार बार हा भार भार का बार भला काना भला काना भा भा भटजीच असं काही का असं ना कळावा. आमच्याकडे त्याला तौर म्हणतात. नाशिक जिल्ह्यात त्याला काय म्हणतात? आहो त्याला मोहर म्हणतात. मोहरा आईशी फळे नाही. आता आंब्याला मोहर लागतो का नाही? भार लागतो का नाही? आंब्याला भार लागला, आंब्याला मोहर लागला. जेवढा भार लागलाय तेवढे आंबे लागत आहेत का? बोला. मोहर आईशी फळे नाही. बरी अवघाना आलेस तर आली काही गळती. निमे आंबे गळून जातात, निमे शेजारीच पळून नेते. जेवाय बसलं की आंग तोडून, जेवाय बसलं की आंग तोडून. त्यातली त्यात कलमीवाल्याची तर वाटच नाही. कुणाची? असे कलमी. त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं. ए माऊली नीट ऐक, लय कलमी राहायचं नाही, आंबट राहायचं अधून मधून. माणसं दगड हानीत नाहीत, लक्षात. आणि लय कलमी राहिल्यावर बिगर मिठाचं हानतीत. विठ्ठल विठ्ठल. अवकाळी पावसाचा झपका येतो, निमे आंबे गळून जाते. जातात का नाही? बोला. आणि पिकू घालाय कुठं ठेवायचे? हा अडीच आडी म्हणतात का इकडे? गाथ्यात अडीच शब्द आलाय. बरं आता मला सांगा, आडीच सगळे पिकत आहेत का? हा बोला गे. नाही, आडीत बी काही काही सडत येत, नासत येत. नासत येत का नाहीत? नासत येत. होय, आडीत बी काही काही बाबा नासत येत. काय शत्रू आडीत बी काही काय? अहो काय काय पिकायच्या टायमाला नासत. हा काय काय तर पिकलंय म्हणायच्या टायमाला बोट जाते. अर ही नासलेले. म्हणजे जेवढे नासलेले तेवढे जेल आपलं उकांड्यावर. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आडीच सगळे पिकत नाहीत. पक्वदशे येती थोडी नाश आणि वेचे तो. जसं सगळ्याच आंब्याला पहाड लागत नाही, तसं एखाद्याच आंब्याला पहाड लागतो ना, तसं जीवनात एखाद्याचा शेवट चांगला होतो, सगळ्याचा होत नाही. बरं कसं असतंय? शेवट गोड करणं महत्वाचे.
शेवट काय करणं महत्वाचं आहे? गोड करणं महत्वाचं आहे. हे बघावं लागेल आपल्याला की हातात कुणाचे आहे काय. 200 किलोमीटरहून चाल म्हणायला एखादा गायक आला आणि गावातल्या भजन्या संग भांडणं केले, चाल देतात का? इकडलं मला माहित नाही, आपल्या इकडे देतात का? होय देतात का? तुम्ही किती बी लांबून या, कसला बी भारी गायक असू द्या आणि गावातला एखादा भजने असू द्या, त्याला बोलायचं नाही, जे हरी घालायचं नाही, ते विठोबा रुक्माईची उत्तरणी बी होऊ देत नाही. यासाठी कसला बी गायक असला तरी एकदा उचलले का करता येते? नाव ती विषय यायच्या आधीच म्हणून टाकते, चारी विचार नाही, काय करतात सांगा. त्याच्यामुळं कार्यक्रम कुणाच्या बी असू, गावात पहिला चहा गावातल्या भजनी मंडळाचा प्यायचा. लक्ष द्यायला लागले का? ही आमच्याकडली पद्धत आहे खेड्यापाड्यातली. आम्ही आपलं खेडोळ माणसे, बरोबर आहे का नाही. मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे. आता हे कृष्णभाई कुठलं आहे गाव? हा मग तिकडेच आहे की आपल्या इकडेच, बरोबर आहे का नाही. हा मग काय नाही, अशी पद्धत आपल्या इकडे आहे. मुद्दा एवढाच आहे, सगळ्याचा शेवट गोड होत नाही, एखाद्याचाच होत असतो. किती जणांचा होतो? एखाद्याचा होतो. पण हातात कुणाच्या हे बी महत्वाचं आहे ना. कुणाच्या हातात आहे? आपलं शेवट गोड करायचा का आंबट करायचा? हातात कुणाच्या? हा अवदेवाच्या हातात आहे ना, बरोबर आहे का ना. शेवट तो होतो तुझी आने गो, शेवट तो होतो तुझी आने गो, शेवट तो होतो तुझी आने गोड, शेवट तो होतो तुझी आने गोड, मनवोनी चाड धरीत सो, मनवोनी चाड धरीत सो, मनवोनी चाड धरीत सो, मनवोनी चाड धरीत सो. पक्वाचे दोन्ही असल्यामुळे चांगला मोसम धरायले. होय, कृष्ण महाराजांनी चांगला मोसम धरलाय की. आता शत्रुघ्न बी इकडून असल्यामुळं कसं असते, 2 पक्वाजे कव्हा बी ठेवायचे, एका पक्वाजे कसे भागत नसते. हा कसे सवत असली की बाई नटून नांदत असते. लक्ष द्यायला लागले का नाही. शेवट तो होतो. आता आमची उदाहरणं म्हणजे खेड्यापाड्यातली उदाहरणं आहेत, बरोबर आहे का नाही. तुझी याने गोड आणि म्हणून चाड धरीत सो, देऊ भोगा भोग कलेवराचा भार, साहो तुझ थार त्याज मध्ये. म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की शेवट गोड करणं देवाच्या हातात आहे. कुणाच्या हातात आहे? बोला की. देवाच्या हातात आहे. मग आता कसं असते, शेवट गोड करणं देवाच्या हातात आहे. तुकोबाराय म्हणतात आम्हाला पहिलंच माहिती, ही आम्हाला पहिलंच माहिती की शेवट गोड करणं कुणाच्या हातात आहे? देवाच्या. त्याच्यामुळं आम्ही सुरुवातीपासून जी तास धरलं ती कशासाठी तास धरला आम्ही? यासाठी केला होता अट्टाहास, यासाठी केला होता अट्टाहास, साठी केला होता अट्टाहास, यासाठी केला होता अट्टाहास, यासाठी केला होता अट्टाहास, यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चितीने भावा, आता निश्चितीने भावा. काय आम्हाला पहिलंच माहित होतं. जरा बोर व्हायला लागलं. मी पहिल्यांदा चालू म्हणलं काय बोर व्हायला. होय महाराज मंडळी बसलीत ना, काय नाही ना, काय एकदा चहा सांगू म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काय काही गरज नाही. वय चला
बघा इकडं महाराज म्हणतात याजसाठी केला होता अट्टाहास. आम्हाला माहित होतं काय देवाला धरून केल्याशिवाय जीवनात कुठलं सक्सेस होत नाही. त्याच्यामुळं आम्ही सुरुवातीपासूनच तास धरलं. कशासाठी? शेवटचा दिवस. आता शब्दाक लक्ष द्या. टाईट बसा एकदा, ढिले अंगान कळत नाही जरा. आता नीट बसा. बेडबेडे सावधान. हा फॅन नको लावू, आम्हाला नाही लागत. इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. पहिला शब्द काय? याजसाठी. शब्द काय? अहो याच्यासाठी. आता मूळ शब्द याजसाठी नाही. माझ्या विषयातले कुणी जाणकार असतील तर त्याच्या लक्षात येईल. मूळ शब्द याजसाठी नाही, मूळ शब्द याचसाठी. शब्द काय? याच. च रे चमच्याच, ज रे जहाजाचं नाही. हा लक्ष द्यायला लागले की नाही? याचसाठी. मग इथं याजसाठी कसं म्हटलंय? त्याचं कारण असं आहे, व्याकरण परिभाषेमध्ये शब्दाच्या जाती 8 आहेत. शब्दाच्या जाती किती? 8. 4 व्यय जाती, 4 अव्यय जाती. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, नामाऐवजी येणाऱ्या शब्दात सर्वनाम असे म्हणतात. बरोबर आहे? हे तर कळत असन. लक्षात यायला लागले का नाही? कळतंय का? ही 12 खडी कळती का? व्याकरण परिभाषेमध्ये महर्षी पाणिनीचं सूत्र आहे, नेहमी जिथं 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 चकार येतो, चकाराच्या जागी जकार आदेश करण्याची पद्धत महर्षी पाणिनीची व्याकरणामध्ये. व्याकरणाच्या पुढं कुठलं शास्त्र नाही. न्याय जरी असला तरी व्याकरणानं जो अर्थ काढलाय तोच अर्थ मान्य करावा लागतो. जगातल्या 18 पुराणाला, सगळ्या पुराणामध्ये अर्थ काढण्याचं काम व्याकरणाकडे. कुणाकडे? व्याकरण अर्थ देणार. हो, व्याकरणानं अर्थ दिला की तिथं न्याय बी हालचाल करीत नाही. न्यायशास्त्र बी म्हणतंय बरोबर अर्थ आहे. मुद्दा चकाराच्या जागी जकार आदेश करण्याची पद्धत आहे. बघा आता इथं शब्द होता याच. शब्द काय होता? च. पण च च्या जागी व्याकरणानुसार आय आदेश झाला ज. म्हणून च चा बनला ज. च चा काय बनला? ज. म्हणून याच चा झाला याज. लक्षात आलं का आता हे? पण पुढं ऐका, व्याकरणानं किंवा चकारानं स्पष्ट सांगितलं. आता मूळ इथं चकारच आहे. मूळ काय आहे? त्याच्या जागेवर काय झालं? जकार. म्हणजे च चा बनला ज, या च चा बनला या ज. बरोबर आहे? पण चकाराचं सूत्र आहे. प्रत्येकाला सूत्र आहे ना. चकाराचं सूत्र आहे काय? चकारानं सांगितलं माझ्या जागी तुम्ही ज आदेश करा, नाही तर ग आदेश करा. आदेश कुठला बी करा, पण मी माझ्या अर्थात शेवटपर्यंत बदल होऊ देणार नाही. सूत्र कळलं का नाही कळलं? थोडक्यात हो बोला की. कळलं नसलं तर पुन्हा विचारा. तुम्ही पैसे दिलेत मला, त्याच्यामुळे मला हे सगळं सांगणं काम आहे माझं. बरोबर आहे का नाही? खरं सांगायला तुम्हाला. तुम्ही एवढ्या 8 तासानं वेळ काढून बसलात तर माझं बी सांग कर्तव्य ना. बरोबर आहे का नाही? हा, या च च्या जागी ज आदेश झाला, च चा बनला ज. पण चकारानं सांगितलं की मी माझ्या कशात बदल होऊ देणार नाही? अर्थात. मग याचा अर्थ होतो याच्यासाठी, आणि या जचा बी अर्थ बदल नाही झाल्यामुळं याच्यासाठी. या बरं, व्यवहारात याच्यासाठी का याच्यासाठी? याच्यासाठी. बरोबर आहे का नाही? आता नीट ऐका पुढचं, तुम्हाला सोपं करतो. जरा आवडत चाललं काय की, बरोबर आहे का नाही? जड चाललं मला बी कळालं, पण सोपं करतो. हे बघा, आता हे तरटे परिवारानं कीर्तन ठेवलं. भाऊ 5 जण आहेत. भाऊ किती जण? 5 जण आहेत. हे 1-2 जणांनी सुभाष महाराजाला गाठलं. ती साठे महाराजाची तारीख घ्यायची. हो घ्या काय अडचण नाही. आणि 2-3 जण मध्येच अशोकराव आणि पोपटराव उठले. ती ढोक महाराजाची तारीख घेऊन आली. कुणाची? ढोक महाराजाची. इकडे ही 2-3 कैलासराव आणि ही साठे महाराजाची घेतली सुभाष बाबाकडून. बरं, आता ढोक महाराज म्हणजे टायमाचे बांधील तिथं कुणी असा नाही तर नसा. 10ला म्हणजे 10ला कीर्तन सुरू होणार, 12ला 5 कमी असताना संपणार. असलं माझं म्हणजे मोकळा मंगळवार. बघू काय एवढं लगे गडबड आहे काय बाबा आपले घरचेच काय एवढं 10-5 मिनिटं इकडं का तिकडं. मी बाबा 9:45ला आले, कीर्तन सुरू झालं आणि फेटा बांधाय टायमाला मी आलो. मी बघितलं काय करावं आता, दोघांचे कीर्तन पोरायली पंचायत पडली. आता काय करावं? ही लागली भांडणं. तुला कोणी सांगितलं साठी महाराज का मॅच ढोक महाराज घेतली होती, कोणी आणलं होतं, कशाला आणलं होतं? एकूणमेकाचे भांडणं लागली. मग आता संतोष महाराज, बाबासाहेब, आमची ही जवळची मित्रमंडळी, कृष्णाभाया, शत्रुघ्नभाया, माऊली, आम्ही आपलं बसलो. काय करायचं आता? ढोक महाराज आहेत ते 60-65 वर्ष झालं त्यांचं, 50 वर्षानं परमार्थ आहे त्यांचा. काय करावा?
मग ही सुभाष बाबा माझ्याकडे बारीक तोंड करून बघायला लागले. आता काय करायचं? मी म्हणलं बाबा काळजी करू नका, ढोक महाराज आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत, कीर्तन ढोक महाराजाचंच होणार, अडचण नाही, मी टाळ घेऊन उभा राहतो. काय त्याला आपण लहान आहेत, पण सुभाष बाबा नीट ऐका, कीर्तन ढोक महाराजाचं होईल, पण मी माझ्या पाकिटात बदल होऊ देणार नाही. आता तरी तुम्हाला कळलं असेल का नाही कळलं सांगा. याच्यापेक्षा सोपं मला करता येणार नाही. चकारानं सांगितलं, आदेश जकार झाला हरकत नाही, अर्थात बदल होऊ देणार नाही. विढल व्याकरण शास्त्रच गहन शास्त्र. मी सगळा कोरोना त्याच्यात घातलाय, लक्षात आलं का नाही? त्यामुळे मला माहिती, त्याच्यात MA केलंय मी. विढल आता अर्थ बऱ्यापैकी कळला असेल ना? कळला का नाही कळला सांगा. आता काय झालं? च काय झालं? ज म्हणून शब्द झाला याजसाठी. कशासाठी? याजसाठी. अर्थ याच्यासाठी. अर्थ बदलला याच्यासाठी. केला काय? होता काय? अट्टाहास. आता अट्टाहास शब्द तयार होत असताना मूळ 2 धातूपासून शब्द तयार होतो, एका धातूपासून शब्द तयार होत नाही. काही 2 धातूपासून शब्द आहेत, काही एका धातूपासून शब्द आहेत, काहीला उपसर्ग, काहीला विग्रह लागलेला आहे. आपल्याला माहिती, पदच्छेद करून त्याचा अर्थ करण्याची व्याकरणाची पद्धत आहे. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. इकडे बघा, अट्टाहास म्हणजे त्याच्यात 2 शब्द आहेत, आठ वेगळा आणि हास वेगळा आहे. गतव नाम जाणे, गतव नाम जाणे, आणि अर्थ पहिला कसा होतो? अट गताव नाम जाणे, म्हणजे अट गताव नावाचा धातू, जाणे अर्थाचं द्योतन करणारा, आणि हास्य हसती अर्थाचा, हास्य हसती नावाचा धातू, हसण्या अर्थाचं द्योतन करणारा. म्हणजे अट गतव नाम जाणे, हस हसती म्हणजे हसणे, म्हणजे प्रयत्न करता करता अट्टाहास करणं म्हणजे हसू पळून जाण्यापर्यंत केलेला प्रयत्न, त्याचं नाव अट्टाहास. लक्षात आलं का? आणि आम्ही आमच्या जीवनात हसू पळून जाण्यापर्यंत अट्टाहास केला. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. यासाठी केला होता अट्टाहास, यासाठी केला होता, यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. कळलं का बऱ्यापैकी? आता आम्ही आमच्या जीवनात अट्टाहास नाम प्रयत्न केला. कशासाठी? शेवटचा दिवस किंवा दिस गोड व्हावा. कारण आम्हाला माहिती, देवाशिवाय या जगात कुणाचं गोड होत. जगात जेवढं बी गोड झालंय म्हणून कानावर आलंय, तेवढं देवाला धरूनच झालंय. ज्यांनी ज्यांनी देवाला सोडून केलं त्यांचं फेल गेलं. महाराज चला ऐकायला लागलात का? हा, मग देवाला धरून जर केलं तर मग काय बी गोड होते. मांस चर्म हाड देवा अवघेची गोड, जे जे हरी रंगी रंगले, हो काही नवचे वाया गेले. मांस चर्म हाड देवा अवघेची गोड, जे जे हरी रंगी रंगले, काही नवचे वाया गेले. काय गोड होते बघा, नीट ऐका. मांस चर्म हाड देवा अवघीच गोड, जे जे हरिरंगी रंगले, काही नवचे वाया गेले. कळायला लागले का नाही? ओ कुणाच्या रंगी रंगले? अहो हरिरंगी जेवढे जेवढे रंगले त्यांचं काय वायाला जाते? काहीच नाही. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. जय हो. तुका विठ्ठल रंगलाया रंगी आणि तुका विठ्ठल सर्वांगी. कळायला लागले का? कीर्तन कळायला लागले का?
हा मग काय नाही, हरीच्या रंगात रंगलं की त्यांचं सगळंच गोड होते. मांस गोड झालं, मांस काय हो, काय गोड झालं? मांस. मांस बोला की काय गोड झालं? मांस गोड होत असते, होत असते का? नाही. पण सज्जन कसाया विपुला गे मांस माया सावत्यास हुरपुला गे माया सावत्यास सजन कसाया विपुला गे मांस माया सावत्यास हुरपुला गे माया सावत्यास सज्जन कसाया विपुला गे मांस माया सावत्यास हुरपुला माया सावत्यास हुरपुला विपुला गे मांस माया सावत्यास हुरपुला गे माया सावत्यास हुरपुला सज्जन कसायचं मांस गोड झालं. काय गोड झालं? इकडे बघा, मांस गोड झालं. तुमच्याकडे बघून कीर्तन करायला मी फक्त. मांस गोड. अहो देव मांस विकू लागला म्हणजे गोड झालं का आंबट झालं? हा गोड झालं. कसलं झालं? हा मांस कसलं झालं? गोड झालं. गोड मांस. चर्म कातडे गोड होतील का? कातडे गोड होतील का? नाही. पण चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. आओ त्या रोहिदास चांबाराचं चमडं गोड झालं. झालं का नाही झालं? झालं. म्हणजे मांस गोड, चमडा गोड, हाड गोड झाले. हाड ए अहो चोकोबराचे हाड गोड झाले. कुणाचे? चोकोबराचे. मांस गोड, चमडा गोड, हाड गोड. ओ मला सांगा, चोऱ्या गोड होतील का? चोऱ्या चांगली गोष्ट आहे का? नाही. गोड होतील का? नाही. गोपाळाने काय केलं? गोपाळांनी चोऱ्याच केल्या, पण गोपाळांनी चोऱ्या देवाला धरून केल्या. त्याच्यामुळे एवढ्या शिरसावंदी झाल्या. ह्या पिंपरीला केवढा बी सप्ताह ठेवा, काल्याला किती बी मोठा महाराज आणा, गोपाळांच्या चोऱ्या सांगितल्याशी सप्ताह संपत नाही. खरे का खोटे सांगा? चोऱ्या केल्या हो, पण देवाला धरून केल्या. काम चांगलेच करा असं मत नाही. एखाद्याला कमी जास्त का होईना, पण देव मध्ये असला पाहिजे. कळायला लागले का नाही? बरं. मारामाऱ्या गोड होत्याल का? मारामाऱ्या. बरं. चोऱ्या चांगल्या का मारामाऱ्या चांगल्या? दोन्ही वाईट आहे मला बी माहिती. दोन्हीत बरं कोणतं वाटायला? चोऱ्या बरे आहेत ना. हा माणसं एखाद्या घरी चोर आले, माणसं म्हणते काय न्यायचं ते न्यायचं, पण हाणू कोई नको. मारामारी वाईट आहे ना? होय नाही का? वाईट आहे ना मारामारी. मारामारी वाईट आठ महिने. मग मारामारी गोड होईल का? चोपदा काय होईल का मारामारी गोड? नाही. मला सांगा, पांडवांनी काय केलं? पांडवांनी मारामाऱ्या. अरे पांडवांनी मारामाऱ्याच केल्या, पण पांडवांनी मारामाऱ्या देवाला धरून केल्या. कुणाला धरून केल्या? देवाला धरून केल्या. नीट ऐका जाणकार आहे तुम्ही महाराज. तर पांडवाच्या मारामारीचा ग्रंथ तयार झाला. महाभारत, पांडव प्रताप, कशाचे ग्रंथ आहेत हे? मारामारीचे. आणि त्याच्यावर तुम्हाला आणि मला फुलं ठेवून पाया पडावं लागते. कळलं का नाही कळलं? मारामाऱ्याच केल्या, पण देवाला धरून केल्या. देवाला धरून केले काय बिघड होते महाराज? चला. नाहीतरी कौरव पांडवाचं युद्ध झालं. बघा मला सांगा, पांडवाच्या बाबतीत बोलण्यासारखं काहीच नाही. आता इतिहास काढला तर ती लईल. आता टीव्हीला कथा चालू आहे, रोज सकाळी बघत असताना. आता सध्या स्वामींची कथा चालू आहे टीव्हीला. आता 9:30 पर्यंत टीव्हीत होतो मी. होतो का नव्हतो? बघितलं का कोणी? 9:30 पर्यंत टीव्हीत होतो. गडबडीनं म्हणलं सुभाष बाबा जायचं म्हणून काच फोडून बाहेर आलो मी. तरी ते आमिर खान म्हणू लागला चहा घ्यायचा. म्हणलं गडबड आहे मला जायचं पिंपरीला. निघालो मी गप्पून. ते अजित देवगण ऐकतच नव्हतं नाश्ता करू म्हणून. म्हणलं नाही आता जातो मी, गडबड आहे माझ्या मागे. नव्हतो का टीव्हीत मी? बोला. मग इकडे लक्ष. सकाळी 9:30ला मी तर आलो तेव्हा टीव्हीतच होतो बा. गप्पून बाहेर निघलो. इकडे बघा, लक्ष द्या. गेलं माहिती आहे ना काय चाललं होतं?
पांडवाच्या बाबतीत बोलायसारखं काहीच नाही. त्यांनी काय केलंय हेच कायचं नाही. हा, आणि त्यांचं जर कोणी काढायला गेलं, पांडव कुळाशी पाहता दोष, पांडव कुळाशी पाहता दोष, हे कागाची विष्टे जन्म पिंपळाशी, जन्म पिंपळाशी, कागाची विष्टे जन्म पिंपळाशी, जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता दोष, कुळाशी पाहता दोष, कुळाशी पाहता दोष, कागाची विष्टे जन्म पिंपळाशी आणि पांडव कुळाशी पाहता दोष. अहो कागाच्या विष्टे जन्मे जो पिंपळ, अहो पिंपळ कागाच्या विष्टेतून जन्माला येतो. पण पांडवाच्या बाबतीत काही बोलायचं नाही. आणि जर बोलाय जाताल तर तुम्हा आम्हाला काय लागणार आहे? दोष लागते, दोष. कारण त्यांनी काही बी केलेलं आहे, पण देवाला धरून केलेलं आहे. मला सांगा ओ काय काय म्हणालो, कळायला लागलं का? हा, नीट बसायचं ना, ऐकायचं नीट. नीट बसायचं, ऐका. मला सांगा, दाब द्यायला बी जमलं पाहिजे, कुणाचं बी काम नाही ती, बरोबर आहे का नाही? मला सांगा, तुमच्या ऐकण्यात, हो तुमच्या ऐकण्यात तिथं पारनेर तालुक्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात, इकडे पुणे जिल्हा जवळच आला तुम्हाला. ह्या दोन्ही जिल्ह्यात एका माणसाला 5 बायका ऐकण्यात असेल. 5 बायका ऐकण्यात आहे, पण एका बाईला 5 नवरे असं ऐकण्यात आहे का? इकडं तुमच्या जिल्ह्यात कुठं? हो बोला की, आहे का सुभाष भाऊ तुमच्या? तुमच्या आळंदीकडे कुठं? नाही नाही बाबा, हो बरोबर नाही. तुमच्याकडे हिंगोलीला नाही, ऐकण्यात आहे का? नाही. पण एका बाईला 5 नवरे करणं ऐकण्यात नाही. पण एका बाईनं 5 नवरे करणं गोष्ट चांगली का वाईट आहे? वाईट आहे. मग ही गोष्ट पांडवांनी केली का नाही केली? बोला, केली ना. एका बाईनं 5 नवरे केले. बरं ह्यांना लाज वाटू नका, 5 सख्या भावात 1 बायको केली. हा, आणि एवढं वाईट वागून बी द्वारकेचा राणा कस करायचं आता? बरं ह्याच्या पुढचं नीट बसून ऐका, नीट बसून ऐका, ह्याच्या पुढचं ऐका. मला सांगा, हिंदू धर्मात महत्वाचे नाही, महत्वाचे, हा नीट ऐका. ऐकलेलं अजून लय महत्वाचं वाटतं, शेवट निघू दे, अर्धेवर नाही कळत. ही पुढचं ऐका. मला सांगा, हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकरं का लग्न झाले लेकरं? लग्न माणसं म्हणणारे सुभाष बाबांनी कुठून महाराज आणला एवढाच की राव हिथं, बरोबर आहे की नाही? लग्नाच्या आधी लेकरं का लग्न झाले लेकरं? लग्न झाले. याच पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकरं झालेल्या बातम्या आहेत का नाही? माहितीत का तुम्हाला? हे आमची जुनी वारकरी बसलेत मध्ये. कुणाला? कुंतीला. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, टाळ वाजवा पोरं, टाळ टाळ. पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. पांडव रे पहिला, पांडव रे पहिला. बरोबर आहे ना? जुने वाचणारे आहेत की, कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. कसं काय? तळहत्ती जन्मला बाळ, सोडून दिला गंगा जळ.
काय झालं? नाही पदराने झाकिला कर्ण तो पांडव रे पहिला. स्वतः कुंती सांगायली जनाबाईचा अभंग, ए देवा हे 5 नंतरचे आधी कर्ण आहे विठ्ठल. मला सांगा ओ, 2 गोष्टी झाल्या. लग्नाच्या आधी ज्या कुळात लेकर होते त्या घरी देवानं राहावा का? नाही, तरी बी द्वारकेचा राणा. असं कसं? असंच आहे, पहिल्यापासून खऱ्याची माय मेलेली असलंच आहे पहिल्यापासून. कुठं राहिली खऱ्याला किंमत? पुढचं ऐका, पुढचं ऐका, नीट ध्यान देईन. ओ नीट ऐकायचं, इकडे बघा माझ्याकडे, नीट ऐका. मला सांगा ओ, मला सांगा, आता हे जुने माणसाला पटन माझं. पोरगी बघितली पोरानं, पोरगी कोणी बघितली? पोरानं. आणि आता पसंत पडली, लग्न करायचं म्हणून बापाला सांगाय गेला, बाबा ही पोरगी बघून घ्या, मला पसंत आहे, तुम्हाला एकदा बघून घ्या म्हणून लग्न करू. म्हाताराजी बघाय गेलं पोरगी, आणि जी पोरगी बघितली जीच बिघडलं. म्हातारा म्हणलं तू थांब, मी लग्न करतो हिच्यासाठी. बापाच्या लग्नासाठी पोरग संन्यासी राहिले का नाही राहिलं? कुणाबद्दल बोलायलो मी? कळायला लागले का नाही कळायला लागलं? तरी बी द्वारकेचा राणा. बर, नीट ऐका, माझ्याकडे बघा, इकडे बघा, पुढचं ऐका. आता इकडे बघा, इकडे बघा, पुढचं ऐका. ह्याच्या पुढचं सांग. हे बघा कसं असते, पुरीचं लग्न कुणाबरोबर असते? पोराबरोबर. पुरीचं लग्न कुणाबरोबर भाऊ? पोराबरोबर. गाढवा संग लग्न असते का? हा बोला. ह्या पांडवाच्या कुळात एक पोरगी गाढवाला दिली का नाही दिली? आहे आंधळ कोण? तुमच्या लक्षात यायला गेलं. कौरवाचा बाप कोण? धृतराष्ट्र. त्याला पोरगीच कोणी देत नव्हतं. 2 दिन तसलेला पोरगीच देत नव्हतं धृतराष्ट्राला कोणी. गांधार देशाचा राजा आणि त्याची मुलगी गांधारी लग्नाला तयार आहे म्हणून कळालं, पण तिच्या शांतीत असं लिहिलेलं होतं, ज्याच्या गळ्यात माळ पडल लगेच नवरदेव मरणार. आणि ही तिथं गेलं, म्हणला लग्न करतो म्हणला, म्हणले मरावं लागत, मरतो म्हणला पण करतो म्हणला, जीव पण आम्हाला 5-10 मिनिटं वेळ द्या म्हणला बोलायला. नवरा बायकोला पोरीला बोलायचंय म्हणला. काही ही पद्धत पहिल्यापासून आहे, आताचीच नाही. लक्षात यायला लागले का नाही? बोला म्हणले काही अडचण नाही. मग बोलायला गेले, ऐकायलाच ना लक्ष देऊन महिला मंडळ ऐकायला लागलं का? बोलायला गेले, आणि बोलायला गेल्याच्या नंतर हेनी गाढव आणलं. कुणी? ह्या धृतराष्ट्रानं. गाढवाच्या गळ्यात तिला माळ घालायला लावली. गाढव मेलं, पहिलं लग्न गाढवा बरोबर लावलं. गाढव मेलं, गाढव तिकडलंच मागच्या दरवाजानं पार्सल केलं आणि तयार आहे म्हणला, आणि गांधारी संग लग्न केलं. पण नीट ऐका, गाढवाचा काही दोष होता का? बोला की नीट ऐका सगळे. निष्पाप गाढवाचा बळी घेतला ह्या दोघांनी सुखासाठी ह्यांच्या, तर ह्यांच्या पोटी जन्माला आलेले 100 अवलादी गाढवासारख्या नालायक जन्माला आले. लोकांनी लुटणारांनी नीट ऐका जरा, हे विठ्ठल मरणाचं लोकांचं रक्त प्यायचं, काही बी खायचं त्यांचं, पुन्हा पोराने हाणले म्हणा जोगा माय बेकार झालं, कर्माची फळ इथे. लक्ष द्यायला लागले का? त्याच्यामुळे लोकांचं खातानी जरा हिशोबानं खावं लागते. आपलं देव वाटोळ करीत असतो. कळायला लागले ना कीर्तन? कळायला लागले का? हा मग आता इकडे लक्ष द्या. तरी बी द्वारकेचा राणा पांडवा घरी. बर जाऊ जाऊ, लांबणीचं बोलत बसण्यापेक्षा शेवटचं सांगतो. मला सांगा, मित्र मित्र म्हणायचं, काळजातला मित्र म्हणायचं, गोड बोलायचं, त्याच्याच घरी राहायचं, त्याच्याच भाकरी खायच्या, त्याच्याच ताटात जेवायचं, आणि गोड बोलून त्याचीच बहीण पळवून न्यायची. कुठल्या शास्त्रात बसायला लागले? बोला की. हे केलं का नाही केलं पांडवांनी? कोणी बाबा? अर्जुनानं. ओवी देतो की मी, बोगस कसा बोलून. तू संन्यासी हो निझनी, ए अर्जुना चोरोनी नेली माझी भगिनी. माझी बहीण पळून नेलीस की रे? आता बहीण पळून नेली म्हणल्यावर तसल्याच्या तोंडाकडे तरी बघावा का? बोला की. ही येडत त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहील. अर्जुनाचे रथी होया हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाचे रथी होया हा सारथी, बक्षी पोहे प्रीती
आरती आणि भक्षी पोहे प्रीती ओवी देतो तुम्हाला. प्रमाण नसलं समाधान होतं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे कस सारथ्य पण पार्थाचे करी तू असे. सारथ्य म्हणजे ड्रायव्हर, पार्थ म्हणजे अर्जुन. कळालं का? असलं वागून बी देव त्यांच्याच इथं का नाही? बोला की. माणसं म्हणणार आहेत कसला यागळाच महाराज आहे हे आज. नीट ऐका. एवढं देवानं पांडवाचं सहन केलं का नाही केलं? बोला ओ बोला की. केलं. का केलं? पांडवांनी काय बी केलं. परित्या देवाशी आठवे परित्या देव सोडला नाही. परित्या देवाशी पहाते पांडव अखंड वनवास. पहाते पांडव अखंड वनवासे. पहाते पांडव अखंड वनवासी. पहाते पांडव अखंड वनवासी. परित्या आठविती. परित्या देवाची आठविती. पहाते पांडव अखंड वनवासी. पहाते पांडव परित्या देवाची आठविती. परित्या देवाची आठविती. पहाते पांडव अखंड वनवासी. पहाते पांडव अखंड वनवासी. काय बी केलं देवाला सोडलं का? पहाते पांडव अखंड वनवासी. परित्या देवाशी आठवीत प्रल्हादाशी पिता करी तू जाचनी. बरोबर आहे का नाही? मुद्दा एवढाच आहे की एवढे बी पांडवांनी काय बी केलं पण देवाला सोडलं. बोला की. मग कसं असतंय? ह्या बघा कुणीच काही धुतल्या तांदळासारखं नाही. तू कशाला बोलायला? माणूस म्हणतो ही लय शहाण, तू का लय शहाण आहेस का? तू किती शहाण आहेस बघितलं पाहिजे. कुठं कोण लय शहाण आहे? कमी जास्त थोडंफार चलतच असतंय का? आपण तुकाराम महाराज आहेत का लगे? होय बरोबर आहे. चलत राहतंय काही बी कमी जास्त. पण परमार्थ एवढा चांगला ठेवायचा. शेवेच्या खाली एखादा कुटाणा दाबला पाहिजे. शेवाच्या खाली पांडवाचं किती दाबलं देवा? दाबलं का नाही दाबलं? ही पद्धत आहे काय? उग बोलायला का माणसं बोलत? ही पद्धत आहे. पण दाबलं का नाही देवानं? एकच केलं. देव सोडला नाही. कायम देवासोबत राहिले. काय असन ती हवा देवा असलं झालंय. आता कसं करायचं बघ बाबा. देवाला संगच ठेवलं. हा परी शब्द टाकलाय ना. परी पण परंतु एक अर्थाचे शब्द. परी काय बी केलं त्या देवाशी आठवीती. देव पांडवांनी सोडला नाही. त्याच्या हे बघा मग कसं असते किती का कुटाने करीनार पण एकनिष्ठ साहेबासंग राहिलं की साहेब कुटाने बी दाबीते. एकनिष्ठ राहावं लागते. चलत राहते. साहेब त्यानं लय कुटाणा केला जाऊ दे 25 वर्षानं फुटला नाही. एकनिष्ठ आहे. हा एकनिष्ठ त्याला किंमत नाही का? बोला की. आपल्याला सोडित नाही ना. हे दाबून टाक. असलं असतंय का नसतंय काय? असलं असतंय. त्याच्यामुळे एकनिष्ठ. पांडवांनी एकच केलं. कमी जास्त काही का होईना. बहिणीवर नजर ठेवली ह्याच्यात पण एकनिष्ठ. पुन्हा हालचाल केली नाही. हे देवा तुझ्या हातानं काय? मग देवानं बी कसल्याच संकटातून बाहेर काढलं ह्यांना. नाही तर ती ऐकत होता का दुर्योधन? ती हा 5च होते ना. किती होते हे? आणि तिकडून 100 तर होते पण 18 अक्षनी सैन्य होतं ना. मला महाभारत माहित नाही का? वाटण्या कशा झाल्या? भगवान शिष्टाई करण्याकरता आले. कुणाकडं? दुर्योधनाच्या इथं. कुठं? आणि दुर्योधनाला सांगितले दुर्योधना पांडवाची प्रॉपर्टी त्यांना देऊन टाक. ते म्हणला ए देवा पांडवाबद्दल बोलायचं असलं तर आल्या पावली निघून जा. सुईच्या टोकावर जेवढी जमीन बसती तेवढी मी पांडवाली देणार नाही.
देव म्हणला बघ आज ठरला म्हणला मग युद्ध करावं लागल, रेटल त्याला भेटल, ती होईन. देव म्हणे दुर्योधना नीट ऐकायचं नाही म्हणला. अरे घरातले तुम्ही कौरव कुणाचे? धृतराष्ट्राचे. पांडव कुणाचे? पंडूचे. पंडून धृतराष्ट्र कोण आहेत? भाऊ आहेत ना. नाही म्हणला ऐकत नाही प्रॉपर्टी, भाऊकीचं तवापासून चलत आलेलं आहे, देत नाही म्हणला मी. युद्ध, हा युद्ध, इथं युद्ध. मग आता माझ्याकडे बघा, तुम्हाला ऐकायचा मूड आहे का चांगला का मी उरकून? ऐकायचा मूड आहे का? मी काही एवढ्या लांब पुन्हा येत नाही, उगं प्रेमा खातर आलेलो आहे म्हणून सांगायला लागलो तुम्हाला. मी आपलं तिकडे जातापर्यंत मग एक संपून दुसरं सुरू झालं असतं, बरोबर आहे का नाही? आमच्या इकडे 2-4 कीर्तन सहज. आमच्याकडे कवा बी कीर्तन असते, पहाट कीर्तन, रातचं कीर्तन, दुपारा कीर्तन, सकाळी कीर्तन. हे तुमचा लई टाइम चुकीचा आहे. आमच्याकडे 4ला काल्याच कीर्तन असतं, पहाट 4 ते 6 बरोबर, 6ला काला आणि मग 6ला पंक्ती बसल्या पाहिजे, अशी पद्धतच आहे आमच्याकडं. मोतीराम महाराज, मारुतीराव महाराज मोठे साधू होऊन गेले. रात्री 2ला बी कीर्तन. आमचा सप्ताह एका रात्रीत असतो, 7 ते 9, 9 ते 11, 11 ते 1, 1 ते 3, 4 ते 6 काला, 6ला पंग. असल्या पद्धतीत आमच्याकडे. त्याच्यामुळे ती 2-3 कीर्तन सहज होती. इकडं आलं की एकच कीर्तन होऊन जाते, बरोबर आहे का नाही? आपल्याकडे पद्धती नाहीत त्या महाराज, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष. आमच्याकडे मोतीराम महाराज, मारुतीराव महाराज ही साधू होऊन गेले. कोण्या टायमिंगला कीर्तन असायचे त्यांचे, कोण्या बी टायमिंगला. इकडे बघा आता गेलं द्या ना तुम्ही, कुठं राहत तुमच्या बी ध्यानात नाही म्हणा. देव आले पांडवाकडे, बरोबर. ए काय पाहिजे बोल. कौरवाच्या पुढे देवानं 2 मुद्दे मांडले. इकडे बघा, एका बाजूला सैन्य आणि एका बाजूला देव. देव काय करणार? हातात शस्त्र घेणार, प्रसंगच पडला तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगल. इकडे बघा आता, तुम्हाला बारीक सारीक माहित नसते ह्याच्यातलं. इकडे बघा माझ्या बारीक सारीक माहित नाही, खरंच माहित नसते माणसं. तुम्हाला माहिती का आता हे मी सांगतो ती बघा, तुम्हाला काहीच माहित नाही. बघा इकडे माझ्याकडे लक्ष द्या. इमानदारीनं दुर्योधनाची इच्छा होती की आपल्याला देव घ्यायचा आहे. कोण घ्यायचा आहे? बारीक सारीक नालायकाला वाटतंय चांगला, आपल्या बाजून चांगला माणूस असावा. इमानदारीने इच्छा होती दुर्योधनाची, देव घेतो म्हणून. पण ही मामानं गोळ घातलेला आहे सगळा. कुटाणा जी घडलेला आहे ती मामामुळं घडलेला आहे. कोण? शकुनी. आता ह्याचा इतिहास मोठा तासभर लागेल ती सांगायला. ह्या दुर्योधनानं शकुनीचं लय वाटुळ केलेले. हा जमलं का आता? वाटुळ केलेले आहेत आपले बी पार्टीचे माणसं आहेत तिथे. हा ह्या दुर्योधनानं लय वाटुळ केलेलं मामाचं. त्याच्यामुळे ह्याला बदला घ्यायचा होता. कुणाला? शकुनीला. त्यानं सांगितलं, ए दुर्योधना, मी तुझा रक्तमासाचा नात, त्यानं माम आहे माझा, एकट्याला कशाला घेतो, सैन्य घे. कारण ह्याला माहित होतं देव या पांडवाच्या बाजूने असला की विजय पांडवाचा निश्चित आहे, दुर्योधन मारणार. नीट आहे का? ही मधल्यामध्ये गोळ असते, नात्यात बिलय असतील खालीवरी करणारे. लक्ष द्यायला लागलंय का नाही? मधल्यामध्ये गोळ केला आणि ते मला ठीक आहे, मला सैन्य. अर्जुन म्हणला, देवा दुनिया चुली जाऊ द्या, तुम्ही माझ्या संग राहा. मग पांडवाच्या बाजूनं कोण गेला? आणि इकडे धृतराष्ट्राच्या बाजूनं, दुर्योधनाच्या बाजूनं सैन्य. युद्धाला सुरुवात झाली. नीट बघा तर कळते. पहिल्याच दिवशी 550 तर मेले कौरव बरेच युद्धात. तीच ह्यांच्या बाजूने ह्यांचा गुरु पितामह भीष्म, तीच ढांगात टाकीत दुर्योधन भीष्माच्या महालात. भीष्माजवळ, ए पितामह म्हणले, काय करायला लागला? आमच्या भाकरी खातात, आमच्या संग राहतात, एखादा तरी पांडव मारायचा आणि तुम्ही. म्हाताऱ्याला रागच आला. म्हातारा मला, ए माझ्या भाकरीवर जाऊ नको, शपथ घेतो उद्या सूर्य उदय होण्याच्या अगोदर एक बी पांडव जगात होणार नाही. लक्षात यायला लागले का नाही? सूर्यास्तापर्यंत निष्पांडव पृथ्वी करून टाकीन. कुणी प्रतिज्ञा केली? भीष्मानं. प्रतिज्ञा भीष्माची. नीट ऐका आता ध्यान देऊन. लट 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 का पाहायला लागला देव? भीष्म येतो, त्याचं खरं करावं लागेल आपल्याला. हा ऐकायला लागलात का? हो ऐकायला का? माग देवानं काय केलं? देव अर्जुनाकडे गेली, झोपलेला होता अर्जुन. अर्जुना उठ, अर्जुना उठ, अर्जुना उठ. काय झालं देवा? अरे उठ, काय झालं? नीट ऐका लक्ष देऊन. अरे भीष्मानं प्रतिज्ञा केली, हा करू द्या त्याला धंदाचे. अरे उठ रे, काय प्रतिज्ञा केली? पांडवाली मारून टाकणार. हा चल द्या, मला पडू द्या, तुम्हाला झोप लागत नाही, मला झोपायचंय. अरे उद्या भीष्म मारणार आहे तुम्हाला. मारू द्या म्हणला, मला पडू द्या. असं उठविलं, किती विश्वास होता. आणि उठून बसविलं, डोळ्यावर पाणी मारलं आणि सांगितलं, ए नीट ऐक. म्हणले काय?
नीट ध्यान देऊन ऐकायचं. म्हणले काय, उद्या संध्याकाळपर्यंत सूर्योदय का सूर्यास्त, सूर्याचा अस्त होईपर्यंत पांडवाला ठेवणारच नाही. कोण इकडे बघ, कोण? भीष्म पांडवाला ठेवणारच नाही. माझ्या लक्ष द्या. असं म्हणल्याबरोबर प्रतिज्ञा केली. हे काय म्हणलं माहिती का? अर्जुनानं उभा केलं उठून. माझ्याकडे बघा. अर्जुनानं उभा केलं आणि उभा करून अर्जुनानं त्या ठिकाणी उभा करून सांगितलं की म्हणे देवा, माझ्याकडे बघा, 1 मिनिट ऐका. आता लक्ष देऊन ऐका. एवढा प्रसंग सांग, बस एवढा प्रसंग सांगतो. काय झालं माहिती का बाबा? तो अर्जुनाला उठून उभा केलं ना, अर्जुनाचे डोळे भरून आले. नीट ऐका ना. अर्जुन काय म्हणलं माहिती का? अर्जुन म्हणला, हे देवा, मला डबल एकदा सांग, काय प्रतिज्ञा केली, काय प्रतिज्ञा केली? म्हणल्यावर देवानं सांगितलं, अर्जुना, उद्या सूर्यास्तापर्यंत पांडवाला कोण मारून टाकणार आहे? भीष्मांना मारून टाकणार आहे पांडवाला. अर्जुनाचे यांना डोळे भरून आले आणि अर्जुनानं काय सांगितलं माहिती? देवा, भीष्म जर आम्हाला मारणार आहे तर मग तू काय करतोस? किती विश्वास होता बघा ना, किती. तू काय करतोस? देवाचे डोळेच भरून आले महाराज. बघ तुला काय करायचे ते. मला झोप आली म्हणून झोपला. देवानं मान फिरविली, डोळ्यातून पाणी आलं, डोळे पुसले देवानं आणि डोळे पुसून काय म्हणलं माहिती का? अर्जुना, झोप आता, झोप. फक्त एवढं ऐकायला आलो होतो. कळलं का नाही? कळलं? एवढं ऐकायला आलो होतो, बाकी काही इच्छा नव्हती माझी. अर्जुन पहाटे 3 वाजता भगवान द्रौपदीच्या घरी गेले. कोण? भगवान. कोणाच्या घरी? द्रौपदीला सांगितलं, उरक, मेकअप वगैरे कर. पहाटे 3ला मेकअप वगैरे, कपडे, साडी बिडी घालायला लावली, पायात पैंजण वगैरे घालायला लावले आणि हातात एका कंदील घेऊन, एका हातात काठी घेऊन भगवान भीष्माच्या महालात, त्या झोपडीमध्ये, राहुटीत, भीष्माच्या युद्धाच्या ठिकाणी. आता माझ्याकडे बघा, ऐकणारे माणसे तुम्ही, भीष्माच्या राहुटीत गेले. आता बघा माझ्याकडे. तर मग खाली उतरायला सांगितलं आणि एकच सांगितलं, फक्त जाऊन पाया पडायचं, बोलायचं नाही आणि बांगड्या वाजवायच्या. म्हातारं डोळे झाकून बसलेलं होतं. गेली ती द्रौपदीनं बांगड्या वाजवून पाया पडली. ह्या भीष्माला वाटलं दुर्योधनाचीच बायको आली काय की. पायाला हात लावल्याबरोबर भीष्मा म्हणला, अखंड सौभाग्यवती भव. असं म्हणल्याबरोबर तर द्रौपदी म्हणली, पितामह. पितामह म्हणलं की म्हातारं दचकलं ना. म्हातारं म्हणलं, द्रौपदी तू? म्हणले हो. इकडं कशी आलीस? ते म्हणले, मी कशी आली हे नंतर सांगते, आधी मला हे सांगा, कालची प्रतिज्ञा खरी का आजचा आशीर्वाद खरा? म्हातारं बी वजनदार होतं. म्हातारं म्हणले, ते नंतर सांगतो, आधी तुला हित आणलं कुणी ते दाखव मला. ती म्हणली, नौकर आलाय माझा. अरे म्हाताऱ्यानं म्हणला, खरखरलं पोटात, नौकर एवढ्या रातचं? काळाचा असला पाहिजे, दुसरा नसला पाहिजे कोणते. दाखव. ती कंदील घेऊन उभा आहे. म्हातारं तिथं गेलं. नीट ऐका. आणि पितामह भीष्माने देवाला बघितलं, डोळे भरून आले, मान फिरविली, सांगितलं, द्रौपदी, हेव जर जगाचा मालक तुझा नौकर होत असेल तर अशा लाख प्रतिज्ञा भीष्मानं केल्या तरी आजचा आशीर्वाद खरा. भीष्मपण केला धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. देवानं कुटाना निस्तारला का नाही निस्तारला? ओ निस्तारला का नाही निस्तारला. तुम्ही आता उशिरा आला. आमचा हाच विषय चालू होता. ह्यांना सगळ्याला विचारा, काय विषय एकच होता. एकनिष्ठ जर राहिलं, एकनिष्ठ, तर एखादा कुटाना दाबून जातो. लक्ष द्यायला लागले का नाही? किंमत कशाला आहे? पांडवाने असली कुटाने केले, देवानं सही सलामत दाबले. जाऊ दे, आपली कार्यकर्ते दाबले का नाही दाबले? बोला आता. एवढा इतिहास सांगितलं, दाबले का नाही? मला 4 तास द्या बाबा एका दिवशी तुम्ही कीर्तनाला. एकाच गावात मग सकाळी बी कीर्तन ठेवा, संध्याकाळी बी ठेवा, 2 कीर्तन ठेवा, मग मजा येते. ही तास 1.5 तासात ऊद बी जळत नाही माझा. मला 4-4 तास कीर्तन करण्याची सवय आहे महाराज. लक्षात आलं? माझ्याकडे बघा, आपला मुद्दा. पण एवढा बी टाइम झाला, 1 4 नाव.
पण माणसं नुसते अर्ध्या बटाट्यावनी टाका बघायला लागले. झोपीचा वानवळ आहे का? भोकीचा नाही. इकडे बघा आता. एवढं केलं पण देवानं सहन केलं का नाही केलं? केलं. का? देवाला धरून होतं. कोणाला धरून होतं? देवाला. बर, मांस गोड, चमड गोड, हाड गोड, चोऱ्या गोड, मारामाऱ्या गोड. मला सांगा, व्याभिचार गोड होईल का? हा बोला. व्याभिचार गोड होईल? नाही. गवळणी करती देवाशी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती, पण तयाशी दिधले ते कवनाशी नाही. गवळणी व्याभिचारी भक्ती केली पण देवासोबतच केली. त्याच्यामुळं तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार. तुका म्हणे धन्य व्याभिचार. साधिले अपार निज सुख, साधिले अपार निज सुख, साधिले अपार निज सुख, साधिले अपार व्याभिचार धन्यतेला प्राप्त झाला. ऐकायला लागलात का? त्याच्यामुळं काही बी करायचं पण देवाला धरून करायचं. कुणाला धरून करायचं? बोला. देवाला धरून केलं की 100% यशस्वी होते. आम्ही यासाठी केला होता अट्टाहास. आम्हाला माहिती शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. बरोबर आहे का नाही? कोण पाहे तयाकडे. एखादा कुटाणा बी कमी जास्त झाला असला, माणसं एक वाक्य सांगू का ना तुम्हाला कळण्यासारखं? शत्रुघ्न महाराज बाबा एक वाक्य सांगू का? भाऊ एक वाक्य ऐका सगळेजण. माणसं काय म्हणते, ए इकडे तिकडे बघू ना, इकडे बघा माझ्याकडे. काही माणसं काय म्हणतात माहिती का? अरे नसतंय रे मोठ्या संग राहून जमत, नसतंय रे आपला वापर करते ती लोक. हे काय असते रे मोठ्याचं काय खरं असते? तेवढ्या पुरतं आपल्याला वापरतात. निवडणूक आल्या की जवळजवळ म्हणतात आपली म्हणतात. काय नसतंय रे हे. आणि गावठी म्हण आहे, झाडाखाली झाड वाढत नाही. आहे का तुमच्याकडे? आहे का? बोला. आहे. आता पुढचं आहे का? झाडाखाली नाही बी झाड वाढलं तरी मला वाटतंय मोठ्या झाडाखाली कायम राहायचं. तुम्ही म्हणता ना वाढत नाही कशाला राहायचं? नाही वाढू द्या बाबा, पण ऊन लागत नाही. विठ्ठल एखाद्या वेळेला वाढला का व्हायना उन्हाचे झपके बसत नाहीत. लक्षात. अधून मधून जी झपक्या झळाया येतच असत्यात झळाया. ती मोठ्या झाडाखाली राहिलं की झळाया लागत नाहीत, कारण ती पसारा मोठा असतोय. आणि दुसरे झळायावाले विचार करते झाड मोठं आहे जरा असू द्या, हे फांद्या. त्याच्यामुळे मोठ्याच्या सावलीला कायम राहायचं. लक्षात यायला लागलंय का नाही? मुद्दा एवढाच आहे आपला. माणसं म्हणणार आहेत हे खरंच टाइम पाहिजे होता ह्या महाराजाला. बरोबर आहे का नाही? सांगा बरं. बघा, पण आपण नक्की चिंतन करू. मला आठवण करून द्या. मी हे विषय कंटिन्यू करीन पुन्हा. लक्षात आलं का नाही? पुन्हा कधी आलो तर बघा इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे. काही बी करायचं पण देवाला धरून करायचं. झाकून जात असतं. आम्ही देवाला धरून केलं. त्याच्यामुळे आमचा शेवटचा दिवस गोड झाला. शेवट तू भला माझा बहु गोड झाला. महाराज तुमचा शेवट गोड झाला. 100% गोड झाला. 100% गोड झाला. याची पावती का? हातानिस दिले पावन विसावा. हातानिस दिले पावन विसावा. पावन
विठोबा रखुमाई ताली वाजून विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडली बस आता निश्चिंतीने आता निश्चिंतीत खरं म्हणजे वारकऱ्याची झालेलीच नाही आमच्या आज, पण आता उगा आता निश्चिंतीने पावलो विसावा. आमचा शेवट गोड झाला, आम्ही निश्चिंत झालो. इकडे बघा माझ्याकडे. आणि परिणाम खुंटलिया धावा तृष्णेची आहे. धावधाव संपल्यामुळं कवतुक वाटे झाली या वेचाची. नाम मंगळाचे तेने गुन्हे कसा असते. राहू दे आता. आता बुका लावायचं की ह्या 5-6 जणाला. हा नाही कळलं वाटतं, जाऊ दे नाही. हा इकडे बघा आता. गडबडे जायचंय का ताई? हा मग बसा ना, माहिती बसलो इकडे. बरं बसा इकडे बघा. इकडून बघा इकडे लक्ष द्या. कसं असतंय हे बघा. लग्न ही गोष्ट अतिशय महत्वाची गोष्ट आहे. काय किती बी उशीर झाला दीपकांना, किती बी उशीर हो दे, पण माणसानं लग्न झाल्याशिवाय मरायचं नाही. देवदास बाळ कळलं का? उशीर किती का व्हाय ना, मग लग्न झाल्याशिवाय मरायचं नाही. हा अति महत्वाची गोष्ट म्हणजे लग्न आहे जीवनातली. लक्षात यायला लागले का नाही? ती एकदा झालं की माणूस मरायला मोकळा झाला. पण पोरगी तेवढी वजनदार पाहिजे. गोबरा म्हणतात आम्ही लग्न केलं, पोरगी तेवढी वजनदार बघितली. पुरीचं नाव मुक्ती आहे. पुरीचं नाव काय? मुक्ती. कसं असते हे बघा. नीट ऐका, ज्याचे राहिलेत त्यांनी. महाग लावून कधी करायची नाही. ऐकायला लागलं का? कारण ही पुरीली लय भाव येतोय महाग लागले. आकार आणणार, शिंग काय हलवणार, असं काय झटका आकार आणत्यातले. महाग लागून करायची नाही. कर्तृत्व एवढं चांगलं करायचं, पोरगी महाग लागून आली पाहिजे. करायला लागलात का नाही? ऐकायला लागलात का नाही? कर्तृत्व सिद्ध करायचं. पोरगी महाग लागली पाहिजे आपल्या. पोरगी म्हणली पाहिजे तुमचा नंबर आपलं हे तुमच्यासोबत मला लग्न करायचे. कळायला लागलंय का? हा येडे आपलं उगाच नाही नाही मला तिला तसलं नसते. कधीच महाग लागायचं नाही. महाराज गोबरा नाथ महाराज म्हणले आम्ही तिच्या महाग लागलोत काय, ती आमच्या महाग लागली. मुक्ती सायुजता पाठी लागे, मुक्ती सायुजता पाठी लागे, मुक्ती सायुजता पाठी लागे. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, जनार्दनी हरी हरी म्हणा, एका जनार्दनी हरी हरी म्हणा, जनार्दनी हरी हरी म्हणा. मुक्ती सायुजता पाठी लागे, सायुजता पाठी लागे, मुक्ती सायुजता पाठी लागे. करायची नाही काय शतू महाग लागून करायची नाही. महाग लागून आली पाहिजे असलं वाजवायचं. लक्षात यायला लागलं.
आता मी बी लग्न के मला बी बायको नाही एक पण महाग लागून नाही, महाग लागून 6 महिने जवळजवळ महाग होते माझ्या. हा 6 महिने बाप तिचा बाप आणि तिची माय ती सगळेच महाग लागले ते. हा मग विचारा तिचा नंबर देतो तुम्हाला फोनवर विचारायचं असलं. लबड बोलतो काय मी अजिबात नाही. 6 महिने मेळ बी लागू देत नव्हतं मी. काय म्हणले हे नाही काय असतंय वजन राखून खायचं असतं. आपण पहिल्याच भेटीत मग ही पुती ओळखी काय ओळखी कर्तृत्व सिद्ध करायचं. महाग लागली पाहिजे, महाग लागली पाहिजे असलं. हा उगाच उगा काही बोलून जमतंय का? हा उग फोटो काढायचे स्टेटसला दुसरा एक फोटो. अरे दुसऱ्या संग फोटो काढण्यापेक्षा तुम्ही तेवढे मोठे व्हा, लोकांनी तुमच्या बरोबर फोटो काढले. कळायला लागले बोलून. मुद्दा एवढा. आज तुम्ही कोणतं बी चॅनल सकाळी लावा मी हाय. मराठी चॅनल कुठलं बी लावा, बातम्या सोडले तर मीच असतोय पुन्हा टीव्ही नसतोय का? कायमस्वरूपी मीच आहे महाराज. हा कवा बी तुम्ही कुठली बी बातमी उघडा, तुम्ही टीव्ही लावा, बातम्याचा चॅनल लावा, सुरेश दस आहे आणि तिकडे लावा मी हाय. हाय का नाही सांगा बरं महाराज? हायत ना आम्ही कुठं बी हाय मी. तुम्ही युट्यूबला नाव कुणाचं बी टाका, कीर्तन माझंच आहे. तुम्ही इंस्टाग्राम उघडल्या बरोबर पहिली रील्स तर माझीच येणार तुम्हाला. माणसानं त्याच्यात ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. लक्ष द्यायला लागलंय का बोलणं माझं? महाग लागायचं नाही. तू गोबरा म्हणता आम्ही तिच्या मागे लागलो. अरे आमची दासी ती, तिला आम्ही पायाजवळ जागा दिली. हा आम्ही तिच्या नादाला लागलो नाही, ती आमच्या महाग लागलेली आणि म्हणून आम्ही केली. आता कसं असतं एकच मुद्दा सांगतो. आहे ना एक 5 मिनिटं वेळ बाबा? एक अण्णा 5 मिनिटं 5 मिनिटात उरकितो. एक मुद्दा एवढा क्लिअर होय. आहे का वेळ? का भूक लागली आहे ना? मग बघा इकडे काही भूक लागली का म्हणलं की अशा करतात, काही अशा करतात, म्हणजे मेळच लागत नाही काय करतात ते नेमकं. बघा इकडे लक्ष द्या. कसं असतंय पोरगी समजा, पोरीच्या पुढे 2 मुद्दे ठेवले. ए पोरी हे काळ आहे आणि हे गोर आहे. ही गोर पान आहे दिसायला पण सरड्याच्या चालीचे. कसल्या चालीचे? सरड्याची चाल माहिती का कसली? रंग बदलू आहे. हे काळ आहे पण एक निष्ठे. शहाण्या पोरीनं कुणाला माळ घालाव? काळ्याला. काळ्यानं पुन्हा सांगितलं मला पसंत नाही. मग तर पुरीने त्याच्या महाग लागून करायचं. तिने विचार केला पाहिजे काळ आणि मला पसंत करीत नाही. काळ पण वजनदार आहे, काळ पण काहीतरी वजनदार असेल. दिसण्यापेक्षा असण्याला किंमत असते. हो कलर 2च आहेत, काळा आणि गोरा. ह्याच्यापेक्षा काय कलर आहे दुसरा? हा आता बघा इकडे लक्ष द्या. मग आता झालं मुद्दा, इकडे लक्ष द्या. एका मिनिटात करायची तीच करायची असती पोरगी, पण पहिल्याच झपक्याला म्हणायचं असते पसंत नाही. काय म्हणायचं? काय नाही बघू, लोकांच्या लेकराला नाव ठेवून बरं आहे बरं आहे बरं आहे बरं आहे बरं आहे. आणि मग आता बघा काही पोरं कसे असते, आईबाप म्हणते तीच पोरगी करायची. आणि काही असते तर मीच माझ्या मनानं करणार. मग अशी पोरं असते. काही आईबाप म्हणतील तसं. मग एखाद्या पोरीवर प्रेम आहे जीवापाड आणि ती करायची, पण मायबाप नग म्हणायला लागले. ऐकायला लागलात का? मग माणूस बळच दुसऱ्या पुरुषांग लग्न करते. पण त्याला आयुष्यभर कवा बी विचारा भांडणं हो द्या नवरा बायकोचे. ती म्हणते महाराज मी हिच्या बरोबर समाधानी नाही. आणि भांडणं झाले की बायकोला एकच म्हणते तुला होय पायाजवळ बी उभा केलं नसतं, पण आता उगा मायबापाच्या पुढं जाता आलं नाही. नाही तर तू होय माझ्या रांग होती रांग असं म्हणतात का नाही माणसं. बोला तेव्हा का बाया हो म्हणायल्यात म्हाताऱ्या बी. कळायला लागलंय का नाही? हसलं असते हसलं असते. आता 1च मिनिटात संपितो. आणि मग बाप म्हणला ए तुझ्या मनानं कर बरं तुला जी करायची ती बावसाहेब. आणि मग त्याला जी म्हणायची ती पोरगी करून दिली की मग खुश होते. मग त्याला विचारायचं आता आता र आता दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी खेळी, आता दिवस चारी खेळी. कामने मुक्ती पडलेली नवरी, कामने मुक्ती पडलेली नवरी, कामने मुक्ती पडलेली नवरी, कामने मुक्ती पडलेली नवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली महाराज ज्ञानेश्वर मावली.
दिवस चारी खेळीमेळी आता निश्चिंतेने पावलो विसावा हुंतलिया धावा तृष्णेच्या कैलासवासी तानाबाईजी आबाजी खऱ्या अर्थानं तरटे या माता माऊलीला आपल्या तंजावणी 1 वर्ष पूर्ण झालं. 5ही चिरंजीवानी अतिशय सुंदर पोपटराव रामराव कैलास विलास ह्या सगळ्या पोरांनी अतिशय सुंदर आणि प्रमिलाताई आणि अलकाताई या सगळ्या दोन्ही मुली आणि यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आज सगळी मंडळी उपस्थित आहेत. आमचे बाबासाहेब महाराज संतोष महाराज देवदास महाराज शत्रुघ्न महाराज पठाडे कृष्णा महाराज माऊली महाराज इकडे सगळे इकडे खुर्च्यावर काही उपस्थित मान्यवर ज्येष्ठ व्यक्ती बसलेले आहेत त्यांना धन्यवाद. आमचे लंके साहेबाचे बंधू आपले दीपकांना लंके तेही आवर्जून उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याला तुम्हालाही भाऊ मनापासून धन्यवाद देतो. शोभदार तुम्हालाही नमस्कार. माईक सिस्टीमवाले तुम्हालाही नमस्कार. ज्येष्ठ व्यक्ती खुर्चीवर बसलेले त्यांच्या चरण नतमस्तक होतो. वारकरी मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. बोलण्याच्या बाबत काही चुकलं असलं ते हका माझ्या पदरात टाका. मी असा गुंडाळून नेतो बारनेरला झटकीतो मला नेहून काय करायचं काही चुकलं असलं माफ करा. बरोबर शांती ब्रह्मपांडू महाराज आणि आचार्य ज्ञानेश भक्त ज्यांच्याकडे मी व्याकरण शिकलो ते माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. मलाही बंद करा वाटा नाही. तुम्हाला वाटायला लागले का? खरं सांगा बंद करा वाटायला लागले का? मधीच तुटल्याने वाटायला लागले का नाही? पण आता ना इलाज को क्या इलाज बरोबर आहे. मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणून संपवावं लागेल. आता काय ना इलाज आहे म्हणे तर अण्णा खरं अशी लिंक लागली होती. आज मला श्रोते बे पिंपरीतले असे भेटले बाबा की मनापासून श्रोते असे श्रोते असले माणसाला सुचत आहे बोलायचं बरोबर आहे का नाही. म्हणून सकाळी रोज टीव्हीला आपली कथा असते 7:30 ते 9:30 झी टॉकीजवर बघा. यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्रकाश साठे ऑफिशियल याच्यावर कथा लाईव्ह असते. आपण त्याच्यावर नेहमी बघा. आपल्याला मनापासून धन्यवाद. वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल